घरचं वातावरण एवढं मध्यमवर्गीय नको म्हटलं, पण त्यांनी पांडू हवालदार जो केला तो टर्निंग पॉइंट ठरला. म्हणजे आत गेलेले अशोकजी मी बरोबर होतो आणि बाहेर आलेले अशोकजी या जमीन आसमानाचा फरक होता. कारण त्या दिवशी एका स्टारचा जन्म झाला होता. तुम्ही आज इतकी वर्ष या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात, या संस्थेशी जोडले गेलेले आहात. ह्या इतक्या मोठ्या सगळ्या कारकिर्दीमध्ये अनेकदा असं होतं की ज्या कलाकारांच्या सानिध्यात आपण येतो तर त्यांच्याकडून छान वेगवेगळे विचारांचे संस्कार होतात किंवा जडणघडण होत असते, काय काय नवीन नवीन गोष्टी कळतात. आत्ता ह्या स्टेजला तुम्हाला असं काय वाटतं, अशी 5 नावं ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला तुमच्या कारकिर्दीमध्ये खूप छान अनुभव आले किंवा छान गोष्टी शिकायला मिळाल्या किंवा आपण म्हणतो ना की खूप गोष्टी नव्याने कळल्या? पहिलं नाव म्हणजे माझे मोठे भाऊ पद्मश्री अशोकजी सराफ. त्यांची अभिनयाबद्दलची जी काही आत्मीयता आहे, फुल डेडिकेशन आहे. आणि त्यांनी मला एकच गोष्ट सांगितली, मी नाटक थांबवण्याचं कारण एक होतं. ते म्हणाले, तुला जर नाटक करायचं असेल तर फुल डेडिकेशनने केलं पाहिजे, आता करू नकोस. आणि दुसरी गोष्ट अशी झाली की मी जो अभिनय करायचो याच्यात 2-3 नाटकामध्ये असा अनुभव आला की लोक बघा, अरे हे तुम्ही अशोकजींचे भाऊ का, असं मला विचारायला लागले. म्हणजे ती एवढी साम्य त्यांच्या माझ्या अनुभवाने व्हायला लागलं. पण त्यांनी जो सांगितलेला मंत्र मी लक्षात ठेवला. फुल डेडिकेशनने कुठल्याही कार्यक्षेत्रात तुम्ही जा. नाटक, सिनेमा, मला सिनेमाच्या पण ऑफर आल्या होत्या, मराठी सिनेमाच्या आल्या होत्या. पण एकदा तुम्ही झोकून दिलं म्हणजे तुम्हाला प्रोफेशन थांबवलं. बरोबर. आणि तुम्हाला माहिती आहे, नाटक, चित्रपट हे अळवावरचं पाणी. एकच असे अशोक सराफ निघू शकतात. आणखीन अशी जी आज नावाजलेले नट आहेत, पण त्यांची प्रत्येकाची जे काही मेहनत आहे हे मी बघितलेली आहे. तुम्ही आत्ता म्हणालात की ज्यावेळेस तुम्ही नाटक करायचं तर त्यावेळेस अनेकांना असा प्रश्न पडायचा की अच्छा हे अशोकजी तर नाहीत ना. तर असं कधी झालंय का की कोणीतरी पटकन अशोकजी समजूनच तुम्हाला हाक मारली आहे किंवा तुम्हाला फोन आलाय? असं कधीच झालं नाही आणि ते होणार पण नाही. कारण त्यांचा जो काही स्तर आहे तो गाठणं म्हणजे इम्पॉसिबल आहे. फक्त आवाजात हे तुमचं दिसण्यातही साम्य आहे. आता केस नाही आहेत मला, त्यामुळे पूर्वी दिसण्याचे होते. आता प्रश्न विचारला तुम्ही म्हणून एक सांगतो. मी राज्यनाट्य स्पर्धेत एक काम करत होतो. माझे प्रकाश मिठभावकर म्हणून फोटोग्राफर प्रथितयश, आणि त्यांना मी विनंती केली, मला जर फोटो काढायला येशील का. रवींद्रला नाटक होतं, म्हणजे रिहर्सल चालली होती आणि पाठच्या दाराने आमचा सीन चालला असताना तो आला. त्याचं हे वाक्य, तो आला आणि विंगेत जाऊन उभा राहिला. तो ऐकत बसला. त्याला 2 मिनटं कळलं नाही. तो मला भेटल्यानंतर मला 2 मिनटं कळलं नाही की मी कोणाच्या नाटकाचे फोटो काढायला आलोय, अशोकजींच्या. म्हणजे हे जेव्हा तो बोलला तेव्हा मला पहिली. दुसरं एक वाक्य झालं म्हणजे भाऊ पाध्ये. मी जेव्हा आयुष्यात पहिल्यांदा नाटक केलं, आमच्या निर्मिती विवेक नाट्य मंच म्हणून होता, आमच्याच कॉलेजचा ग्रुप होता, डहाणूकर कॉलेज. तर हे 1977 सालची गोष्ट आहे. बिर्ला क्रीडा केंद्रामध्ये नाटक झालं. 3 एकांकिका होत्या. त्यातल्या पहिल्या एकांकिकेत माझा छोटासा रोल होता, तिसऱ्या एकांकिकेत मोठा होता. तर एक एकांकिका झाली, मी आत गेलो नंतर, आणि दुसऱ्या एकांकिकेत सुरुवातीला अशोकजी तेव्हा मोठे नट होते, पण माझ्यासाठी म्हणून खास ते बघायला आले होते. आणि रमेश पवारजींनी ती बसवलेली एकांकिका होती, कोण असला आपल्याला. तर भाऊ पाध्ये आणि अशोक जान, अरे तू इथे कसं काय, आत्ता तुझ्यासारखाच तिकडे आर्टिस्ट होता आणि तो काम करत होता. मला हो, मला माहीत नाही. आणि तिसऱ्या एकांकिकेचा पडदा उघडला, कोण असला आपल्याला, मी समोर दिसलो. अरे हा बघ, हाच तो म्हणाला. त्यांच्या हळूच सांगितलं, हा माझा भाऊ. इतपत जेव्हा होतंय ते कुठेतरी ती अलार्मिंग होती. आणि एक तर ते डेडिकेशन पाहिजे. त्याच्याही पलीकडे जाऊन तुम्हाला अशोकजी सारखं जर करायचं असेल, कित्येक नट त्यांना आज फॉलो. ते एक चालतो बोलतो विद्यापीठ आहे खरंच. आणि ते विद्यापीठातून त्यातून किती घ्यायचं, मी त्यांच्याबरोबर शिकत बसलं पाहिजे. पण तो वेळ आणि ते डेडिकेशन ते माझ्याकडे तेवढं नाही. तर त्यांच्याबरोबर ते जे करतात त्यात आम्ही आनंदात आजपर्यंत मानत आलो. आणि त्याने जे केलं त्याने भरपूरच, ते आमच्या मंगेशाची कृपा.
खरंय खरंय. आता अशोकजींचा विषय निघालाच आहे तर मला आवडेल विचारायला, म्हणजे तुम्हाला कदाचित हा प्रश्न खूप जणांनी विचारला, पण मला आता एक क्युरिओसिटी आहे म्हणून, की त्यांच्या कामाचे सगळेच जण फॅन आहेत आणि त्यांचे सिनेमे खूप गाजलेले आहेत सगळेच. तुम्हाला त्यांचा कोणता सिनेमा सगळ्यात जास्त आवडतो हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरं म्हणजे ज्या वेळेस त्यांना ते फेम मिळू लागलं होतं किंवा तुम्हाला सुद्धा ती जाणीव घरच्यांना सगळ्यांना झाली की ओके आता ह्याला ओळखू लागलेत किंवा हा आता फेमस झालेला आहे, घरातलं वातावरण त्यावेळेस साधारण कसं होतं? घरातलं वातावरण टोटली मध्यमवर्गीय होतं. हम्म, मी जो गोपीनाथ सावकार आमच्या मामांचा उल्लेख केला, हम्म, त्यांची स्वतःची नाट्यसंस्था होती, कला मंदिर. माझे वडील यांचा नाटकाशी काही संबंध नाही. हम्म. या दोघांनी त्याला अटकाव केला, अच्छा. तू नाटकात यायचं नाहीस. आणि जी फिल्म इन्स्टिट्यूटची पहिली जी काही जे आपण जया भादुरी, अनिल धवन हम्म, हे जे निघाले त्या ट्रेनिंगमधून, पहिला जो काय म्हणतो आपण त्याला सेमिनार, हम्म, सगळं जे झालं पहिलं ट्रेनिंग 1-2 वर्षाचं होतं. हम्म. याने म्हटलं मी ॲडमिशन घेतो. दोघांनी सांगितलं नाही. असं का? हे 1900 या नाटकात अळवावरचं पाणी इथे येऊ नको. मामानी भोगलं होतं. पण ही 66 सालची गोष्ट आहे. 67 साली असा काही एक प्रसंग घडला. अपघाताने हम्म, ययाती देवानी या मामांच्याच नाटकामध्ये हम्म, अपघाताने आमच्या जन्मगावी बेळगावला हम्म. त्यांना बोलवून घेऊन काम करायला लावलं. अच्छा. आणि त्यांनी नाटक त्यांना पूर्ण पाठ होतं, हम्म, रिहर्सल नाही काही नाही, नाटक त्यांनी केलं. हम्म. त्या नाटकानंतर एक 4 प्रयोग झाल्यानंतर मामानी स्वतःहून सांगितलं याच्या पुढे नाटक तूच करशील. ओके. याच्यासारखा दुसरा आशीर्वाद कुठलाच असू शकत नाही एका कलाकाराला. आणि त्यांचे ते गुरु हम्म, आणि अशोकजी आजही सांगतात, गोपीनाथ सावकार जे करायचे त्याच्या अर्ध्याने देखील मी करत नाही. म्हणजे तो काय कलाकार होता. आता घरचं वातावरण एवढं मध्यमवर्गीय नको म्हटलं, पण त्यांनी पांडू हवालदार जो केला हम्म. तो टर्निंग पॉईंट ठरला. हो. म्हणजे आत गेलेले अशोकजी मी बरोबर होतो आणि बाहेर आलेले अशोकजी या जमीन आसमानाचा फरक होता. कारण त्या दिवशी एका स्टारचा जन्म झाला होता आणि तो मी अनुभवला हम्म, कोहिनूर थिएटरमध्ये दादरला. आणि ते बघितल्यानंतर तो पिक्चर तर मला खूपच आवडतो. कारण त्यात आयुष्यातली मोठी पहिली भूमिका आणि ती देखील अशा पद्धतीने का त्याची प्रसिद्धी मिळावी, तोड नाही. हम्म. तो नाटक ते आहेच. एक डाव भूताचा, हो. ते तर काय बोलूच शकत नाही. आणि सर्वात हिट म्हणजे तर अशी अशी बनवा, बनवा. त्याच्यावरचे रील्स. हो. तुमची जी काही पिढी आजची आहे, तुमच्या आधीच्या पिढ्या 2-3 या रील्स वरच जगतायत आणि अशोकजी पण त्या रील्स एन्जॉय करतात. हं. क्या बात आहे. फार फार छान वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून, संवाद साधून. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.